काळामध्ये लोकांनी निर्णय घेणे आणि त्या निर्णयाचा विरोध करणे हे योग्य नाही आहे। आणि अशा निर्णयाचा कारणे आज विधानसभा फेस करावी लागली ज्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये जनमताचा विरोध केल्यामुळे मग पवारसाहेबांची राष्ट्रवादी असो, उबाटाची उद्धव ठाकरे साहेबांची उबाटा असो आणि काँग्रेस तर रस्ता तळाला गेली आता, अशा लोकांना त्याचं उत्तर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत द्यावं लागेल। मग ते जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो। ईएमचा विरोध विरोधकांकडून सुरूच आहे, त्यामध्ये आज शरद पवार मरकणवाडी येथे पोहोचलेत, आंदोलनासाठी ते सहभागी झाले। शरद पवार साहेब पुन्हा मी एकदा सांगतोय महाराष्ट्राचे थोर नेते आहेत। मरकटवाडीला त्यांचं धाणं हे केवळ आश्वासन आहेत, लोकांमध्ये भ्रम फैलवण्यासाठी। ईव्हीएमच्या संदर्भात शरद पवार साहेबांचा अगोदरचं मत आपण दाखवलं। पवारसाहेब ईव्हीएमच्या संदर्भात जेव्हा लोक विरोधात होते तेव्हा काय म्हणालेत आणि आज पवारसाहेब कुठल्या मार्गावर चाललेत याच्यावरनं लोकांना कळेल की केवळ फेस सेव्हिंग डिव्हाइस म्हणजे स्वतःचा तोंड लपवण्यासाठी पक्षाची जी नालेशी झाली आहे त्याला कुठलं तरी कारण दाखवण्यासाठी मरकटवाडीला गेलेत। याच्यापेक्षा विशेष महत्त्व मरकटवाडीच्या व्हिजिटला पवारसाहेबांचं आहे असं मला व्यक्तिगत वाटत नाही। पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील त्या ठिकाणी जाणार आहेत असं आहे, राहुल गांधी कुठेही जाऊ शकतात, ते देशाचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात। राहुल गांधीच्या जाण्याने मरकटवाडीचा लोकांचं म्हणणं जे आहे ते एका मर्यादेपुरता असला तरीसुद्धा हा एक सेट करण्याचा नरेटिव्ह उभा करतायत आणि ती महाविकास आघाडी करते। त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील, पवारसाहेब करतील, उद्या उद्धवजी करतील, कोणी करतील, हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे। हा जनाधार आहे, त्याचा जनमतचा विरोध आहे, अनादर आहे। त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडींना भोगावं लागेल। कर्नाटक सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव निपाणीमध्ये येण्यासाठी जी बंदी घातली हे कर्नाटकची काँग्रेस सरकारचा एक हुकुमशाही निर्णय आहे। काँग्रेस नेहमीच हुकुमशाहीला प्राधान्य देत स्वतःचं राजकारण करत असते आणि त्यामुळे हे योग्य नाही आहेत। ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई आहे, लोकांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे। महाविकास आघाडी या अधिकाराला स्वतंत्रपणे जिथे वापरायचं तिकडे वापरतात, पण काँग्रेसची सरकार आहे तिकडे हुकुमशाही चालवतात। हा लोकांचा लक्षात आला आहे आणि त्यामुळे काँग्रेसची हुकुमशाहीला लोक उत्तर देणार आहेत आणि काँग्रेसची ही हुकुमशाही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर निर्णय अपेक्षित आहे। तो आला की महाराष्ट्राच्या मराठी भाषिक जनता जी निपाणी बेळगावमध्ये आहे त्यांना न्याय मिळणार आहे। सर्वांचं लक्ष लागलं, शेवटचा प्रश्न, सर्वांचं लक्ष लागलं ते विस्ताराकडे, काय वाटतं कधी होईल? विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं कधी होईल? पक्ष निर्णय करेल, सरकार निर्णय करेल। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव आपले देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, अजितदादा असतील, असे तिन्ही पक्षाचे नेते बसून याचा निर्णय करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।